रामकृष्ण हरी. मने वाचा करेल दयांचे भजने देवांचे वाहने, ते शरीर जाते एकशे देवाचे झाले. ग्रंथराज ज्ञानेश्वर अध्याय क्रमांक 9 या 9व्या अध्यायात आलेली ही ओवी. या ओवीच्या माध्यमातून भगवंत परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना गीतेचा अर्थ समजावून सांगतायत. मुळातच यावत जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड याचं नाव आयुष्य. या आयुष्याचं सार्थक व्हावं, मिळालेलं जीवन कृतार्थ व्हावं. आयुष्याचं सार्थक करण्यासाठी आणि जीवन कृतार्थ करण्यासाठी एक गोष्ट साधावी लागते आणि त्या गोष्टीचं नाव आहे परमार्थ. परमार्थ याचा अर्थ काय, याचे डेफिनेशन किंबहुना पवित्र असून चालणार नाही. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जे कर्म करायचे, जी करणी करायची, ती देखील तेवढीच पवित्र असावी. आणि मग असं की ज्याच्या आयुष्याचा प्रवास चालू आहे, त्याचं धजणं आणि भजणं, अंतकरणातला समर्पित भाव हा मुळातच ज्या देवत्वाने हे जीवत्व बहाल केलं ना त्याच्यासाठी असेल. आणि मग असं शरीर आहे तोपर्यंत पवित्र ठरणार आहे. आणि ज्या क्षणाला जाईल ना त्या क्षणी ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले, त्या देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होणार आहे. हे माऊली ज्ञानोबा या ओळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. रामकृष्ण हरी.